वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प संमेलनात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला करत देशाच्या सुरक्षेबाबत मोदी सरकारच्या धोरणाचे समर्थन केले। दर्यापूर येथील कृषी भवन येथे आयोजित या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर बोंडे म्हणाले की काँग्रेसची मानसिकता नेहमीच अतिरेकांच्या बाजूने राहिली असून 2014 पूर्वी देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होत होते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अधिक मजबूत झाली असल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी त्यांनी नक्षलवादाच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगत देशात नक्षलवाद युक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही मत व्यक्त केले। मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेताना त्यांनी रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी, हवाई सेवा तसेच गरीब कल्याण योजनांमुळे देशात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचेही नमूद केले। महिला सक्षमीकरणावर भर देताना त्यांनी देशाच्या संरक्षण दलामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा नव्या भारताचा सकारात्मक बदल असल्याचे सांगितले। तर युवक आणि महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या संमेलनात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमात संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्ता प्रशिक्षणावरही विशेष भर देण्यात आला। पण हे सगळं करताना कधी पाहिलं का नरेंद्रजी मोदी सरकारने की मुसलमानाच्या घरात चाललं का, हिंदूच्या घरात चाललं का, बौद्धाच्या घरात चाललं? कधी नाही। म्हणजे शेतकऱ्याला दिलं, गरिबाला दिलं, महिलांसाठी नाकाला पट्टी लावल्याशिवाय, रुमाल लावल्याशिवाय तिथं जाता येत नाही। दर वर्षाला 136 ऍक्सिडेंट व्हायचे की ज्याच्यामध्ये लोक मरायचे 2014च्या अगोदर। अशाच घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल।